नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या. पाकच्या कुरापती थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच राहणार. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोल सुनावले. भारतात उत्पादन करू नका, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या मोबाईलची निर्मिती इथेच करा. इतर देशांमध्ये उत्पादन केल्यास थेट 25% कर लावला जाईल. ट्रम्प यांनी ॲपल पाठोपाठ सॅमसंग कंपनीला बजावलं. एनडीएच्या बैठकीत पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएमधील घटक पक्षांची दिल्लीत बैठक. अलमपट्टी धरणाची उंची वाढवण्यावर आम्ही ठाम. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य. बागलकोट जिल्ह्यातील कोल्हार इथल्या जाहीर सभेत शिवकुमार यांचं वक्तव्य. निषेध म्हणून संभाजी भिडेंना बांगड्यांचा आहेर पाठवणार. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटेंचा इशारा. संभाजी भिडेंचं शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वादग्रस्त वक्तव्य. मुंबईच्या परळमध्ये महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या युवा सेनेची बॅनरबाजी. ठाकरेंच्या युवा सेनेच्या बॅनरवर लढणार आणि जिंकणार असा उल्लेख. मंत्री गुलाबराव पाटलांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री असा उल्लेख. जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमातील प्रकार. जिल्हा पोलीस दलाला जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खात्याचा विसर. वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट. कराडला जेलमध्ये कपात चहा मिळतो. मी पाहिलं. वाल्मिक कराडला तुरुंगात चपात्या देखील यायच्या. बडतर्फ PSI रणजित कासलेचा दावा. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकीवर तहसीलदारांचा बहिष्कार. अमरावती जिल्ह्यात येऊन सोमय्या फौजदारी कारवाईबाबत दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा आरोप.